नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षाज होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत एक कॉमन प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये आढळणारा. त्याचं नाव आहे मूळव्याध, ज्याला पाईल्स किंवा हिमोरॉइड्स असंही म्हणतात. वारंवार पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता हा प्रॉब्लेम असणे याच्यामुळे उद्भवणारी ही व्याधी आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की हा मूळव्याधीचा त्रास का होतो, त्याची कारणं काय आहेत, तसेच तुम्ही जर कायमस्वरूपी होमिओपॅथिक उपचार पद्धतीने ह्या आजारावर कसं मात करू शकताय. विना ऑपरेशन तुम्हाला होमिओपॅथिक उपचार पद्धतीने हा आजार जो आहे तो समूळ नाश करता येतो. तसेच मी काही घरगुती उपाययोजना सांगणार आहे आणि आहारात तुम्ही काय सेवन केले पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. तर नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आता मूळव्याध या प्रॉब्लेममध्ये काय होतं तर गुदद्वारातील किंवा ॲनस रिजनमधील ज्या रक्तवाहिन्या नसा असतात त्यांना सूज येते आणि त्या फुगतात आणि त्या ठिकाणी वेदना, दाह, खाज येणे, रक्तस्राव होणे अशी लक्षणं दिसायला लागतात. आता ह्या मूळव्याधीचं कारणं काय आहेत तर पहिले बघायला गेलं तर वारंवार ज्यांना पोट साफ होत नाही, ज्यांना बद्धकोष्ठता हा त्रास असतो, तसेच ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ज्या गर्भाशयाचं प्रेशर येणे, तसेच प्रेग्नन्सीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे वारंवार कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्धकोष्ठता हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्या प्रॉब्लेममुळे हा मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. तसेच चुकीच्या आहार पद्धती, लो फायबरयुक्त डाएट घेणे त्याच्यामुळे सुद्धा, तसेच तुम्ही जर आहारामध्ये वारंवार अति तिखट यांचं सेवन करत असाल, अति मांसाहार करत असाल, तसेच त्याच्याबरोबर अति उष्ण पदार्थांचं सेवन करत असाल, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्या डायबिटीज पेशंटमध्ये आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांची पचनशक्ती दुर्बल होते त्यांच्यामध्ये सुद्धा हा मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. तर मूळव्याधीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याची लक्षणं काय दिसतात तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिले म्हणजे ज्या ठिकाणी त्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज यायला लागते, मग तिथे वेदना होणे, आगाग होणे, तसेच शौचाच्या वेळेस लाल रक्तस्राव होणे, ब्राईट रेड कलर ब्लिडिंग असू शकतं. तसेच ड्युरिंग पासिंग स्टूल म्हणजे जेव्हा शौचाच्या वेळी किंवा शौचविधीनंतर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात शार्प पेन, वेदना होऊ शकतात आणि अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे सुद्धा ॲनिमियाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. तसेच त्याच्याबरोबरच काही पेशंटमध्ये चिकट स्राव होणे म्हणजे त्याला आव पडणे असं म्हणतात, अशी सुद्धा लक्षणंही दिसू शकतात. आता हे मूळव्याधी जो आहे तो दोन प्रकारचा असतो, एक इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स. इंटरनल पाईल्स म्हणजे अंतर्गत मूळव्याध. आता त्याच्यामध्ये काय होतं तर जे गुदद्वार आहे त्याच्या आतल्या ॲनस रिजनच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज यायला लागते आणि त्या फुगतात. त्याच्याबरोबरच त्याच्यातून कधी कधी रक्तस्राव होऊ शकतो. हे झालं इंटरनल पाईल्स. आणि एक्सटर्नल पाईल्समध्ये काय होतं तर त्या गुदद्वाराभोवतीच्या ज्या ॲनस रिजनच्या भोवतीच्या आणि आतील ज्या नसा असतात त्यांना सूज येऊन त्या बाहेर येतात. त्याला प्रोलॅप्स असं म्हणतात आणि ते मांस किंवा कोंब हे बाहेर यायला लागतं. त्याला एक्सटर्नल पाईल्स असे म्हणतात. आता हा मूळव्याधीचा त्रास हा बळावतो कसा, हळूहळू कसा वाढत जातो तर त्याच्यात सुद्धा स्टेजेस आहेत. तर ग्रेड 1मध्ये काय होतं तर ग्रेड 1ची स्टेज असते त्याच्यामध्ये अल्प प्रमाणात थोडासा त्रास असतो, म्हणजे रक्तवाहिन्या सुजलेल्या असतात, त्यांना त्यांच्या वेदना होणे किंवा त्याच्यातून रक्तस्राव होणे ही लक्षणं असतात फर्स्ट स्टेजमध्ये. ग्रेड 2मध्ये काय होतं तर दाह, रक्तस्राव हे तर कॉमन असतं, पण ड्युरिंग पासिंग स्टूल म्हणजे जेव्हा शौचाच्या वेळेस काही वेळेला त्या गुदद्वारातून ॲनस रिजनमधून एक कोंब किंवा मांस हे बाहेर यायला लागतं आणि ते आफ्टर डेफिकेशन म्हणजे शौचानंतर ते आपोआप आतमध्ये जातं. पण ग्रेड 3मध्ये काय होतं, हे जे मांस बाहेर येतं, कोंब जे येतं ते म्हणजे शौचविधीनंतर सुद्धा ते आतमध्ये जाऊ शकत नाही, तर ते यू हॅव टू पुश इट मॅन्युअली, म्हणजे ते मॅन्युअली पुश करावं लागू शकतं. नंतर ग्रेड 4 स्टेजमध्ये काय होतं, हे बाहेर आलेलं मांस किंवा जे कोंब बाहेर येतं ते आपोआप जाऊ शकत नाही. त्यावेळेला काही वेळेला बंचेसच्या रूपामध्ये सुद्धा या रक्तवाहिन्या बाहेर येऊ शकतात.
त्याच्यामुळे हा पेशंटला खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ लागतो. त्याच्याबरोबर पेशंटला ड्युरिंग पासिंग स्टूल किंवा आफ्टर पासिंग स्टूल खूप जास्त प्रमाणात वेदना होऊ शकतात. अशा प्रकारे हा मूळव्याधीचा त्रास ग्रेड 1 to ग्रेड 4 हा बळावू शकतो. तर हा बळावलेला त्रास जास्त प्रमाणात वाढला तर तुम्हाला ऑपरेशनसुद्धा करावं लागू शकतं. तर हे ऑपरेशन टाळण्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की करू शकता. त्या होमिओपॅथीमध्ये असे खूप चांगले मेडिसिन्स आहेत ज्याच्याने तुमचा हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. तर आपण आता बघूया की होमिओपॅथीमध्ये कोणते उपचार आहेत जे तुमच्या ह्या त्रासासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर फर्स्ट मेडिसिन आहे नक्स वोमिका 30. नक्स वोमिका 30 हे मेडिसिन जर तुमची बैठी जीवनशैली आहे, तुम्ही कायम कॉफी, अल्कोहोल किंवा स्पायसी फूड यांचं सेवन करत आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला जर पायल्सचा त्रास, मूळव्याधीचा त्रास सुरू झालेला आहे, तर तुम्ही नक्स वोमिका 30 हे मेडिसिन घेऊ शकता. हे अतिशय त्या त्रासासाठी उपयुक्त मेडिसिन आहे. त्याचे 2-2 थेंब तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. नंतर सेकंड मेडिसिन आहे एस्क्युलस हिपोकॅस्टनम 30. हे जे मेडिसिन आहे हे सुद्धा पायल्ससाठी अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर शार्प पेन असेल किंवा आफ्टर पासिंग स्टूल जर तुम्हाला खूप जास्त ॲनल रिजनला पेन असेल, खूप शार्प पेन आहे आणि नॉन ब्लिडिंग पायल्स जर असेल, ब्लाइंड पायल्स असेल, तर त्याच्यासाठी एस्क्युलस 30 हे अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. त्याचेसुद्धा तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकता. थर्ड मेडिसिन आहे कोलिन्सोनिया कॅनडेन्सिस 30. हे जे मेडिसिन आहे हे तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी जर तुम्हाला पायल्सचा मूळव्याधीचा त्रास आहे, वारंवार कॉन्स्टिपेशन होत आहे, बद्धकोष्ठता हा त्रास आहे आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला एक्सटर्नल पायल्स किंवा प्रोट्रुडिंग पायल्स, मास किंवा कोंब बाहेर आलेले आहेत आणि त्याबरोबरच खूप जास्त वेदना होत आहेत आणि रक्तस्रावही होत आहेत, या प्रॉब्लेमसाठी कोलिन्सोनिया 30 हे मेडिसिन घेऊ शकताय. त्याचे तुम्हाला 2-2 थेंब दिवसातून 2 वेळा घ्यायचे. नंतर आहे फॉस्फरस 30. फॉस्फरस 30 हे जे मेडिसिन आहे ते तुम्हाला ब्लिडिंग पायल्ससाठी अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप हार्ड स्टूल होत आहे, तुम्हाला डिफिकल्ट टू पास इट अशी जर सिच्युएशन असेल आणि खूप जास्त प्रमाणात या पेशंटमध्ये ब्लिडिंग होत आहे, ड्युरिंग पासिंग स्टूल जर खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल, त्याच्याबरोबरच जर तुम्हाला ग्रीनिश म्युकस डिस्चार्ज म्हणजे आव पडत असेल, तर या प्रॉब्लेमसाठी फॉस्फरस 30 हे अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. नंतर आहे बायोकेमिक कॉम्बिनेशन नंबर 17. हे जे मेडिसिन आहे ते मूळव्याधीच्या त्रासासाठी अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. ते जे मेडिसिन ते पहिले तुमचं पोट साफ होण्यास मदत होते आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचा मूळव्याधीचा त्रास हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे तुम्हाला 4-4 गोळ्या दिवसातून 3 वेळा घ्यायचे आहेत. नंतर आहे डॉक्टर रेकवेग यांचे R13 हिमोरॉइडल ड्रॉप्स. हे जे ड्रॉप्स आहेत हे सुद्धा मूळव्याधीच्या त्रासासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. हे तुम्हाला 10-10 थेंब पाव ग्लास कोमट पाण्यामधून दिवसातून 3 वेळा घ्यायचे. सुरुवातीला तुम्ही हे औषध दिवसातून 3 वेळा घेऊ शकता आणि जसं जसं तुमचा त्रास कमी होईल तसं तसं तुम्ही ते टेपर ऑफ करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. असे हे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत जे तुम्हाला ह्या मूळव्याधीच्या त्रासातून नक्की बरे करू शकतात. तुम्ही प्रॉपर होमिओपॅथिक फिजिशियनला कन्सल्ट करूनही ही मेडिसिन घेऊ शकता जेणेकरून तुमचा हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. आहारामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे, तर सुरण हे जे कंदमूळ आहे ते अतिशय इफेक्टिव्ह आहे ह्या मूळव्याधीच्या त्रासासाठी. सुरणाला संस्कृतमध्ये अशोग्न असे म्हणतात आणि अर्श म्हणजे पायल म्हणजे मूळव्याधीचा नाश करणारा तो अशोग्न. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, सर्वेशा कंद शाखाना सुर्ण हा श्रेष्ठ हा उच्यते. म्हणजे सर्व कंदमुळे भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये सुरण हे सर्वात श्रेष्ठ आहे. सुरण हे पोटामधील सर्व कृमींचा नायनाट करते, पोट साफ करते आणि या मूळव्याधीचा त्रास दूर करते. तसेच सुरणामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे ते कापताना किंवा ते खाताना हाताला खाज येऊ शकते, तसेच घशामध्ये खवखव होऊ शकते. त्याच्यामुळे त्याची जेव्हा भाजी केली जाते तेव्हा तुम्ही आमसूल किंवा चिंच याचा वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही. पण आहारामध्ये मूळव्याधीचा त्रास असलेल्या व्यक्तीने सुरणाचे सेवन जरूर करावे. त्याच्याबरोबरच तुम्ही आहारामध्ये हिरव्या फायबरयुक्त डाएट जे आहे, हिरव्या पालेभाज्या, फळं आहेत, डाळी आहेत, तसेच ओट्स आहे यांचे सेवन जास्त प्रमाणात करायचे. अति मसालेदार पदार्थांचे सेवन हे टाळणे जरुरीचे आहे. त्याच्याबरोबरच भरपूर पाणी पिणे हे गरजेचं आहे.
आता हे आहारामध्ये या गोष्टींचं सेवन तुम्ही करू शकता. तसं तुम्ही घरगुती उपाययोजना देखील करू शकता ज्याने तुमचा हा त्रास कमी होऊ शकतो. फर्स्ट आहे सीड्स बाथ. सीड्स बाथमध्ये तुम्ही टबमध्ये जर गरम पाणी घेऊन, जेवढं सोसेल तेवढं गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट टाकायचे आणि त्या पोटॅशियम परमॅंगनेट ॲड केलेल्या पाण्यामध्ये तुम्ही 20 मिनटं बसू शकताय आणि हा शेक तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकता, जेणेकरून तुमचा हा दाह वेदना ज्या आहेत त्या कमी होऊन त्या जागेला ज्या रक्तवाहिन्यांना जी सूज आलेली आहे ती सुद्धा कमी होऊन तुमचा हा त्रास खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो. नंतर तुम्ही आईस पॅक किंवा आईस पॅक जर अवेलेबल नसेल तर बर्फाचे तुकडे सुद्धा कपड्यामध्ये गुंडाळून त्यांनी सुद्धा अफेक्टेड पार्टला तुम्ही शेक देऊ शकताय आणि असं तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकताय. ॲटलिस्ट 10 मिनटं जरी शेक दिला तरी खूप जास्त त्याचे रिझल्ट चांगले असतात. त्यांनी सूज कमी होते, वेदना कमी होतात आणि रक्तपुरवठा सुधारतो. अशा प्रकारे मूळ व्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये काही चेंजेस करणे फार गरजेचे आहे. त्याच्याबरोबरच जेव्हा त्यांना हा त्रास सुरू होतो तेव्हा लवकरात लवकर त्याच्यासाठी उपचार करणे फार गरजेचं आहे. तर तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की करा, जेणेकरून तुमचा हा त्रास कायमचा दूर होईल. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.